अरे बाबा, अभी अभी ये नया घर बांधा था। ये काय हाल कर दिया रे लाइट फिटर ने। ये देखो किधर से पानी कितना स्पीड से आ रहा है, कितना पानी आ रहा है, किधर से आ रहा। तो ये लाइट बोर्ड से आ रहा, देखो। अरे बाबा, भल्या उन्हाळ्यामध्ये अरे देवाला एवढी आंघोळ करायची होती, मला सांगितलं असतं तर 10-5 लिटर टँकर वलतीले असते रे राव. एवढे हाल भल्या उन्हाळ्यामध्ये लाईटमधूनच पाणी काढले. बाबा, महाराष्ट्रात काही बी होऊ शकते. बघा स्पीड, बघा स्पीड, बघा पाण्याची. बघा अशी फरशी बसणार. पैसे घेतले, हे बघा अशी पिन मारून ठेवले. अख्ख्या गावाचं पाणी डायरेक्ट किचनमधून डायरेक्ट हे बोरला बांधून टाकते. 5 कॉक केलेत बोरला. बोर फुल भरून पाणीसुद्धा वर आले. हे फुल भरला बोर. हे बघा याच्या खाली बोर आहे. हे बघा ते कसं करायचं सांगा आता. देव बी किती गंमत घेते. 30 वर्षानंतर घर झालं तर राहायला, त्याच्यात पुन्हा देवाने असं सुरू केलं. अरे काय चाललंय. अरे एवढं पाणी तर ती यायला नाही लागलं, मग ह्या बोरला नाही लागलं पाठीमागच्या. एवढं नुसतं कडाप्यातून निघायला लागलंय. अरे काय देवा तुम्ही. काय पाणीच पाणी घ्या, पाणीच पाणी नव्हतं प्यायला. देवाने असं पाणी दिलं. देवाला पाणी मागितलं, देवाने देवाजवळूनच पाणी दिलं तेव्हा की असं पाणी दिलं. लाईटमधून बी पाणी, किचन वाट्यावर बी पाणी, किचनच्या खाली पाणी, किचनच्या कडाप्यातून पाणी, ह्या बोरमध्ये बी पाणी. बोर बी गज भरला आणि बाकी फरशीसुद्धा गज भरली. झोपायला सुद्धा जागा नाही राहिली. असा मस्त पाऊस झाला एप्रिल महिन्यात. हे रांजणी ही पूर्ण कोरडी आहे, पण खाली बघा नळ कसा आहे. ह्या नळाला सुद्धा तेवढं पाणी येत नाही. हे बघा याचं पाणी बघा आणि हे पाणी बघा. बघा हे पाण्याचा फोर्स बघा, ती स्पीड बघा पाण्याची. हे बंद करतो आणि हे बघा आता. हां, तुम्ही म्हणता काय चमत्कार आहे. हे खराच बाबाचाच चमत्कार आहे, दुसरा कोणाचा चमत्कार नाही. बेजार झालो. 2 तास झाले पाणी उपशितोय घरातलं. नवं घर बांधलं. पहिलं गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी नव्हतं घराला पाणी मारायला मी पाणी विकत घेतलं आणि मारलं. आणि आता राहायला आलो 20 तारखेला फेब्रुवारीच्या. हे बघा 1 महिनाभरातच पाणी मला घरातून उपसून बाहेर फेकायला लागतंय. देवाचं सांगता येत नाही काय करीन. तर बोरला पाणी नाही आणि डायरेक्ट काढायला पाणीच पाणी. हे किचन तुम्ही म्हणता नळ चालू वरून वर काहीच नाही. हे बघा दम लागलाय पाणी उपसू. आता काय माहिती बोरला पाणी येते का नाही, पण घरातलं पाणी नाही उपसणार एवढं पक्क आहे. हे बघा पाऊस उघडून 1 तास झाले. आपली पाईपलाईन फुल चालू आहे. हे बघा इथं देव आहेत किती थाटात बसले बघा. यांच्यासाठी किती मस्त सोय केली ती मी. हे बघा यांच्या मनात आल्यावर हे काही बी करू शकतात. हे बघा हे कसं झालं. इथं एक विठ्ठल रुक्मिणी, इथं एक विठ्ठल रुक्मिणी, इथं एक विठ्ठल रुक्मिणी. ह्या तिघाचं झालं भांडण आणि मै केली बियाचरी यांनी. आता याच्यातलं तर बघा तुम्ही. आता हे बघा इकून बी बघा. हे पूजाचं साहित्य. तुम्ही सांगा आता पाणी उपसू किती. हां हे घ्या पाणीच पाणी फुल भरलं आहे. ओव्हरलोड. बेडरूममध्ये सुद्धा पाणी चाललं आहे. हां हे असं नवं घर बांधलं. मिस्त्रीचे पैसे घेतले, प्लास्टरवाल्याचे घेतले, सगळ्याचे पैसे घेतले. आता पाऊस लागला गंमत करायला. आता हे पावसाळ्यात पडणार नाही. आता हे पावसाळ्यात संपलं आणि आता एवढी बेजारी केली ना, हे पावसाळ्यात पळून जात असतो, येत नसतो. आता कोणाला गरज नाही याची, तर आता पडायला लागलाय. काय पाणी माती बिन पाणी बिन सगळं पाणी झालं. हे कसली स्पीड आहे. मोबाईलची मेमरी गच भरली 256 GB, पण पाणी बंद नाही झालं. आता व्हिडिओ तरी बनवू किती. हे बघा हे सुद्धा मस्त आंघोळ करायचा
हे घेतोय एन्जॉय करतो. हे बघा कसा पोहतोय. हे बघा बघा त्याची मजा कसा पोहतोय. ती मस्त आंघोळ करून घेतोय. मी शावरमध्ये आंघोळ करत होतो. आता याने याच्यासाठी देवाने शावर चालू केली दिसते घरात. हे बघ हे बघा काय करू उपसू नको तर काय करू पाणी सांगा आता. बेकार हाल झाले राव लय अवघड झालं.